असते किंवा डॉक्टर सावजीच्या नेतृत्वामध्ये ठेवलेली आहे. म्हणून बंधूंनो, हे आदर्श म्हणून आपण हे वारसा चालत राहिला पाहिजे. हे आदर्शाचा वारसा चालत राहिला पाहिजे. समाजातले जी आदर्श लपलेले आहेत, दडलेले आहेत, जे समाजापर्यंत पोचत नाही, ज्यांच्यामुळे आज दोहरे चरित्रांचा उदय होत असताना आज प्रत्येक संबंधाला, नातेला संध्येची दृष्टीने बघितल्या जातं, हास्याचं पात्र समजलं जातं. त्यांना तडा देण्यासाठी डॉक्टर सावजीसारखे व्यक्तिमत्व असायला पाहिजे. म्हणून जेव्हा मी तिथे प्रवास करताना मला नेहमी एक आमचे शिष्य ते आलेले आहेत, माझे बंधू आहेत, प्रिय संजय अडाव माझे मित्र आहेत, ते मी नेहमी फ्लाईटचं तिकीट कॅन्सल करायचं. त्यांना समजायचं नाही महाराज मुडी आहे की दाखवण्यासाठी करतो की काय करतोय. त्यांनी मला एक दिवस धरलंच आणि मला विचारलं की अहो गुरुजी, तुम्ही इथे चक्क ठाण्यात आहे, मुंबईचं विमान धरा, तुम्ही कुठं निघालाय? तिकडे परत बाय गाडी चाललेली आहेत. गाडीने कुठं चाललेत तुम्ही? तर गाडीने तुम्ही चाललाय तर म्हणे की मी बाय कार जाणार. जळगावचे पुढे जाऊन आपलं चांगलं हॉटेल आहे, तिथे हॉटेल इंडस्ट्रीज आहे, म्हणजे ज्ञानपीठ, शक्तिपीठ स्वतःच आहेत, ज्ञानपीठ, कर्मपीठ, विचारपीठ, का होतं आहे ना, समाजपीठ, आरोग्यपीठ, म्हणजे ते समाजपीठमध्ये सगळेच पीठं आलेत. म्हणजे ज्या पद्धतीने एक शंकराचार्य म्हटले तर सगळे महाराज येऊन जातात त्याच्यामध्ये. तर तसं जे पीठ आहे, असे सर्व पीठ आहेत. ते पीठाचं एक केंद्र म्हणून जळगाव आहे, चांगलं पद्धतीने कार्य करतो आहे तिथे. विदर्भात आमचे चांगले कामं चालू आहे मैत्री ग्रुपचे. पण हे सगळं चालत असताना मी जेव्हा प्रवास करत होतो, तर प्रवास करून मी एक किल्ल्याच्या जवळ जाऊन थांबलो. त्याचं ऐतिहासिक नाव आहे. त्याचं ऐतिहासिक महत्त्व सोडलं तर आता ते काही त्याचं अस्तित्व नाही. तो किल्ला खंडवा आणि बुऱ्हाणपूरच्या मध्ये आहे. बुऱ्हाणपूरपासून 16 किलोमीटर आहे. त्याला असीरगडचा किल्ला म्हणतात. त्याचं फार ऐतिहासिक महत्त्व, आता इतिहास आपल्याला काही सांगत बसत नाही. मग मी अशा वेळेला पोचायचं की रात्रीचे 1:30 ते 2 बसायला पाहिजे. आणि आपला चंद्रमा जे आपण अमावस्येचं म्हणत होता, ते अमावस्या त्या दिवशी होती आणि नेमकं चंद्र त्या किल्ल्यावर पडत होता. आता अमावस्याचं म्हणजे प्रकाश, अमावस्याचे चंद्रमाचा प्रकाश कसं पडणार? असं नाही आहे. कसं असतं, ही आत्मा तुम्ही जे याला म्हणता ना, हे तुमच्या इंद्रियांपासून जी भावना निर्माण होते ना, ती भावना विचारातून बदलते आणि ते विचारातून तयार होऊन ज्या केंद्रबिंदूवर जाऊन स्थापित होते त्याला आपण आत्मा म्हणतो. त्याचप्रमाणे जेवढे नक्षत्र आहे, जेवढे तारे आहेत आणि सूर्य आहे, ज्याला पाठिंबा देतात, मग ते अमावस्याचं असेल की पौर्णिमाचं असेल, तो चंद्रमा अंधारातून पण प्रकाश देण्याचं कार्य करत असतो. आणि त्या चंद्रमामध्ये एवढी ताकद असते की समुद्रामध्ये पण ज्वर उत्पन्न करण्याची ताकद त्याच्यामध्ये पैदा असते, त्याच्यात शक्ती असते. म्हणून तिथे पोचलो, दगडाचे तिथे बसल्यानंतर मी बघत होतो. त्यांनी मला प्रश्न विचारला, ते आहेत समोरच आहेत. त्यांनी मला प्रश्न विचारलं, का गुरुजी हे काय बघताय? मी म्हणतो की मी बघा, हे कालचा वैभव आहे, आजचा खंडर आहे. भय्यू महाराज आजचा वैभव आहे आणि उद्याचा खंडर आहे. पण ह्या किल्ल्याला बघा तुम्ही, ह्याच्यावर जे केलेली नक्काशी आहे, चित्रकारी आहे, असंख्य कारिगरांनी मदत केली असेल, त्याला मेहनत केली असेल, घडवलं असेल. असंख्य लोकांनी त्याच्यावर मेहनत केलेली असेल. असंख्य कारिगर ज्यांना आपण ओळखत नाही, बघितलं नाही, त्यांचं नाव ऐकलं नाही, त्यांनी हे घडवलं असेल. आज जरी आपण त्यांचं नाव स्मरण करत नाही, तरी या खंडरमध्ये त्या वैभवाचा अनुभव देतात की नाही त्यांची कला आणि शिल्प. जीवन हे कला आणि शिल्पशिवाय काही नाही. आणि खंडर जरी झालं तर हे शरीर खंडर आहे, कारण हे अस्थिर आहे. एक दिवस एक व्यक्ती धर्मराज युधिष्ठिरच्या दरबारात आलं आणि दान मागायला लागला. धर्मराजने म्हटलं काहीतरी कामात होते. धर्मराज म्हटले की चल उद्या ये. भीम उठले लगेच आणि जाऊन एक जोराने घंटा वाजवला आणि घंटा वाजवलं तर एक विजयनाद होता. तो धर्मराजची तंद्रा तुटते. धर्मराज विचारतात भीमला, हे
विजयी नाद कशाला वाजवलं? भीम म्हणतात की आज मला आनंद वाटलं, मला आज आनंद वाटलं. धर्मराज विचारतात, कशाचा आनंद वाटलं तुला? की ज्या कालवर कधी कोणाचा निर्णय नाही, काही मिनिटानंतर, काही सेकंदानंतर त्याच्या जीवनाचा काय म्हणजे होणार आहे, किंवा काळ कुठल्या परिस्थितीत जाणार आहे, काय कुठे काळ त्याला घेऊन जाणार आहे त्याला माहीत नसतं. म्हणजे तुम्ही त्या काळावर विजय मिळवली, म्हणजे तुम्हाला हे पूर्ण शाश्वती होती की उद्यापर्यंत त्याला दान देण्यासाठी तुम्ही जिवंत राहणार आहे. म्हणजे अस्थिर जीवानी काळावर विजय मिळवल्याचं हे पहिलं प्रमाण दिसलं, म्हणून आनंदित झालो आणि विजय घंटा वाजवला. म्हणून विजय घंटा वाजवला म्हणजे काळावर विजय मिळवली. म्हणजे अस्थिर जीव, म्हणजे आज मी म्हणतो की परवा ये, परवा ये, पण परवापर्यंत मी जिवंत आहे का? ही अस्थिर जीवाला एवढी क्षमता आली की मी काळावर नियंत्रण मिळवलं. म्हणून माझं असं म्हणणं आहे की ते लोकांना आपण ओळखत नाही, शेवटी एक खंडर आहे. पण ह्याचा वैभव कशाने टिकतो? ह्याचा पण एक वैभव आहे. ह्याचा वैभव आहे विचार, ह्याचा वैभव आहे तुमची कला, ह्याचा वैभव आहे तुमची कृती. ज्या पद्धतीने असंख्य शिल्पकार एखाद्या वैभवाची निर्मिती करतात, कदाचित त्याच्यामध्ये राहणारे माणसं चालले जातात जशी आपल्या शरीरामधली आत्मा चालली जाते. आणि शरीर हे खंडर होऊन बाजूला पडतो, मग ते कब्रमध्ये असेल किंवा चितावर होऊन संपत असेल, त्याचा काही फरक पडत नाही, त्याचा काही फरक पडत नाही. पण तुमचे केलेले कार्य, तुमचे केलेलं कर्तृत्व, केलेलं विचार आणि तुमचे मांडलेले विचार, तुमचे दिलेलं दर्शन हे नेहमीही स्मरणार्थ राहतो. जसं ते किल्ल्यावर असणारी नक्काशी आणि शिल्प, हे एक्झाम्पल घेण्यासाठी किंवा ते आदर्श उचलण्यासाठी मी इतकं लांबपर्यंत येतो की जेव्हा मी ह्याला पाहतो तर मला आनंदाची अनुभूती होते की आजचा वैभव उद्याचा खंडर झाल्यानंतर मी कसं राहायला पाहिजे. आणि माझ्यासोबत तुम्ही काम करणारे जे लोक आहेत त्यांचा शिल्प आणि माझा शिल्प म्हणजे तुम्ही जे माझ्यासोबत राहून जे मला पण घडवत आहे, मीच तुम्हाला घडवतोय असं नाही, पण तुम्ही पण जे मला घडवत आहे ते सर्व घडवीचं जे काम आहे ते इतकं व्यवस्थित व्हायला पाहिजे की त्याचा ऐतिहासिक महत्त्व कोणी नकारता नाही यायला पाहिजे. तर तुम्ही जीवन जगलाय, तर तुम्ही जीवन जगलाय. तर 4 शब्दामध्ये हा जीवन आहे. हा 4 शब्दामध्ये जीवन म्हणजे काय? तर बाल्य आश्रम म्हणजे ज्ञान, ज्ञानाचा आचरण म्हणजे सदाचरण परमो धर्मा, म्हणजे सदाचरण परमो धर्मा म्हणजे सदाचरणपेक्षा श्रेष्ठ धर्म नाही. तर धर्म म्हणजे काय? तर सदाचरण. तर सदाचरण केलं म्हणजे काय केलं? म्हणजे कर्म केले, कर्म केले. आता ते चांगले आचरण केलं म्हणजे आचरण परमो धर्मा, आचरण म्हणजे अधर्मा भी रहता है. दुराचरण है तो दुष्कर्म है, अधर्म है. सदाचरण है तो धर्म है. तर हे जेव्हा आपण कर्म करतो, हे कर्म केल्यानंतर म्हणजे तुम्हाला काय मिळतो? फल प्राप्त होतात, फळ प्राप्त होते असं म्हणतात. हे श्रीमद भगवद्गीतामध्ये म्हटलंय. श्रीकृष्ण अख्खा विराट स्वरूप दाखवतात, भगवान विष्णू अख्खा विराट स्वरूप दाखवतात आणि त्याच्यामध्ये देतात काय? एकच सिद्धांत देतात ना. त्याच्यामध्ये देतात काय? एकच सिद्धांत देतात, कर्माचा फळ प्राप्त होतो. आता नेमकं कर्माचं फळ कोणाला माहित आहे की आम्ही चाखलेलं आहे? कोणी चाखलेलं आहे का कर्माचं फळ? इथे कर्माचं फळ तुम्ही वेगळ्या रूपात चाखता, सुख आणि दुःखाच्या रूपात, यश आणि अपयशाच्या रूपात, चांगलं आणि वाईटच्या रूपात, किंवा पाप आणि पुण्याच्या रूपामध्ये, स्वर्ग आणि नरकाची कल्पना करताना. हे सगळ्यांना जर एकत्र आणलं तर एक शब्दामध्ये काय येतो? एक्सपिरियन्स, अनुभव. तर कर्म केल्यानंतर फक्त तुमच्याजवळ अनुभव असतो, त्याला तुम्ही वानप्रस्थ म्हणता. आणि
अनुभव प्राप्त झाल्यानंतर जेव्हा तुम्ही ते अनुभवाला समाजासाठी कामाला आणता, उपयोगाला आणता, आपल्या परिवाराच्या हितासाठी आणता, स्वतःच्या कल्याणासाठी हिताला आणता आणि त्यातून आदर्शाची निर्मिती करता, तर त्याला वानप्रस्थ म्हटलं जातं. आणि त्यातून जे आनंद तुमचे परिवार आणि समाज आणि राष्ट्र भोगतो, तर त्याला तुम्ही संन्यास म्हणतात. कुठल्याही राष्ट्राला जिवंत ठेवण्यासाठी समाज लागतो, समाजासाठी परिवार पाहिजे असतं, परिवारासाठी तुम्हाला माणसं लागतात, माणसासाठी माणुसकी लागते, माणुसकीसाठी सद्गुण लागतात आणि त्या सद्गुणांना निर्माण करणारी क्षितिज असं दिसते म्हणणारा भाव असायला पाहिजे. आणि कुठंतरी टपाल त्याच्यामध्ये टाकत असताना फक्त एवढंच म्हणता यायला पाहिजे, एवढंच म्हणता यायला पाहिजे की कैसा युग आया है, हर कोई भगवान हो गया है, जो विचार पुराने हो गए थे नए होकर सामने आने लगे हैं, न बदला ज़माना न बदला इंसान, धर्म के नाम पर इंसान हैवान क्यों हो गया है, जाते थे जिस तीरथ पे शांति पाने के लिए, आज वो बाजार में क्यों बदल गए, क्यों मिलता है तू सदा कबीर की झोपड़ी में, क्यों ना मिलता है तू बड़े मठ में क्यों ना मिलता है तू बड़े मठ में, फिर भी आज का इंसान समझने को तैयार नहीं, अरे बहुत बेचा है हमने तुझे अलग अलग नामों से, फिर भी तू हमारा लोभ तोड़ने को तैयार नहीं, अब तो तरस गई गरीब भक्तों की व्याकुल आंखें तेरा दरस पाने को, अब तो आजाद जमाने में कृष्ण या बुद्ध बनकर फंसाने को, आज का इंसान देव बनने की होड़ में, आज का इंसान देव बनने की होड़ में इंसान बनने को तैयार नहीं, आप बनकर इंसान किसी झोपड़ी में, इस संस्कृति को कबीर और तुकाराम के सिवाय पर्याय नहीं। और संस्कृति का मूल रूप स्वप्न से देखा जाता है, और स्वप्न को सुंदर बनाने के लिए आदर्श लगते हैं, और आदर्श इस तरीके से वर्णन किए जाते हैं कि उन आदर्शों का जीवन इस तरीके से है, चाहे वो डॉक्टर साव जी हों, चाहे मधुसूदन सतपालकर जी हो, चाहे हमारे वर्षाताई हो, चाहे हमारे इनामदार जी हो, मेरे मिलिंद दादा हो, ये सबका जो एक जीवन है, वो जीवन या मेरे सामने बैठे भाइयों का जीवन है, तो वो सिर्फ इतना है कि आओ नए सपने बनाएं, सपनों का संसार बनाएं, दुख का जिसमें नाम ना होगा, होगी सुख की शीतल छाया, कदम कदम पर राह मिलेगी, भटकन कहाँ जा नाम ना होगा, मंजिल को तो पाना होगा, जहाँ छोटों को प्यार मिलेगा और बड़ों को मान मिलेगा, आओ मिलकर नए सपने बनाएं, सपनों का ऐसा ही मैत्री परिवार बनाएं, सपनों का ऐसा ही संसार बनाएं। जय हिंद, जय धर्म। धन्यवाद। आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे, ज्या ज्ञानदेवांचा उल्लेख महाराजांनी केला, त्यांच्या पसायदानांनी आपला कार्यक्रम दरवेळेला संपन्न होत असतो। त्यामुळे ते पसायदान आणि सुरुवातीला मैत्रेय गीत म्हणजे ध्येय गीत ज्यांनी गायलं, त्या ज्येष्ठ गायिका अर्चनाताई गोरे यांचा सत्कार जयश्रीताई देसाई यांनी करावा अशी मी विनंती करतो। यानंतर आभार प्रदर्शन होईल आणि त्यानंतर पसायदानांनी आजचा हा कार्यक्रम संपन्न होईल। मगाशी महाराजांनी बोलता बोलता एक सांख्ययोग सांगितला आणि चुकून लक्षात आलं तुम्ही सांख्ययोग बोलल्यामुळे की किती दुर्दैवी काही योग सांख्ययोग असतात। आपण शुभ अंक काढताना सगळ्या अंकांची बेरीज करतो। सहज माझ्या लक्षात आलं आज 9वा स्मृती दिन असं आपण म्हणलंय। मधुसूदनजींचं निधन झालं 12/10/2003, एकत्र बेरीज 9 येते आणि आजही पुन्हा 12/10/2012 9च येते। 9 हे सगळं आज नेमकं जुळत होतं। पण नवाचं महत्व आपल्याकडे संस्कृतीत वेगळंही आहे। नवरस, नवखंड, नवनाथ, नवग्रह, नवरत्न आणि सगळ्यात महत्त्वाचं मानलंय ते म्हणजे नवविधा भक्ती। आणि ती भक्ती करणारी माणसंच समाजात काही उभं करू शकतात, हेच महाराजांनी आत्ता आपल्याला सांगितलं। मी जयश्रीताईंना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावं, त्यानंतर अर्चनाताई पसायदान सादर करतील आणि आजचा हा सोहळा संपन्न होईल। आदरणीय भैयू महाराज, आमचं सगळ्यांचं श्रद्धास्थान,
आजचे सत्कार मूर्ती डॉक्टर अविनाश सावजी, आमचे ब्रँड अँबॅसेडर मिलिंद गुणाजी, आमचे मित्र. आज ज्यांचं पुस्तक आपण प्रकाशित केलं ते श्री कौशल इनामदार, आपले सगळ्यांचे लाडके संगीतकार, गायक, कवी. आणि इतकी सुंदर बॅटिंग झाल्यानंतर मला तुमच्या पुढे उभं राहायला लागतंय. गुरुजींच्या भाषणानंतर खरं काही बोलण्यासारखं काही राहिलंय असं मला वाटत नाही. पण ज्या संस्कृतीवर आत्तापर्यंत आपण खूप चर्चा केली, गुरुजींनी खूप छान प्रकारे संस्कृतीचं स्वरूप विशद करून सांगितलं. त्याच संस्कृतीने आपल्यावर घडवलेला एक अतिशय सुंदर जो संस्कार आहे, कृतज्ञतेचा संस्कार, तो पार पाडण्यासाठी मी आपल्या पुढे उभी आहे. त्याच्यामुळे मी आपला जास्त वेळ घेणार नाही. पण आत्ता कार्यक्रम खरं आतमध्ये बसून मी तो सगळा अनुभवत होते, त्यावेळेला 4 ओळी कवितेच्या माझ्या मनात उमटत होत्या. गुरुजींच्या कविता आपण ऐकल्यात, माझ्या सहन करून घ्या. स्मृतींच्या या सोहळ्याला कारुण्याची किनार आहे, स्मृतींच्या या सोहळ्याला कारुण्याची किनार आहे, पण अश्रू आणि उसाशांना निर्धाराची धार आहे. याच निर्धाराच्या जोरावर मैत्रेय उद्योग समूह उभा राहिला. फार लवकर या शिल्पकाराचं काळाच्या पडद्याआड निघून जाणं झालं, पण तरी शिल्प घडत राहिलं. आणि त्या शिल्पाच्या आपण सगळे साक्षीदार आहात, आपण सगळे शिल्पकार आहात त्याचे. आणि ज्या निर्धाराने हे शिल्प घडवलं, त्याच निर्धाराने आपण आज आपला कार्यक्रम यशस्वी केला आहे. आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खूप जणांचे आपल्याला हातभार लागलेले आहेत. आणि त्या सगळ्यांचं कृतज्ञतापूर्वक स्मरण करण्यासाठी मी आपल्या पुढे उभी आहे. त्यापूर्वी कुठून सुरुवात करायची हा माझ्यापुढे प्रश्न होता, की भैयू महाराज, अविनाश सावजी यांच्यापासून सुरुवात करायची, की जे पडद्यामागचे कलाकार आहेत, जे कधीच आपल्या पुढे येत नाहीत, त्यांच्यापासून सुरुवात करायची. तर मला असं वाटतं की हे सगळं जे टेक्निकली आपल्याला हे सगळं मॅनेज करायला लागतं, ह्याच्यासाठी जे पडद्यामागचे कलाकार खूप दुपार 2 वाजल्यापासून राबतायत, त्यांच्यापासून आपण सुरुवात करावी. मी पटापट त्यांची फक्त नावं घेणार आहे, कारण मला माहिती आहे कार्यक्रम खूप उशिरापर्यंत लांबत चाललेला आहे, तर त्यामुळे मी फार वेळ आपला घेणार नाही. पण यशवंत ह्यावेळेला खूप अडचणी आल्या होत्या. दरवेळेला आपला कार्यक्रम रवींद्र नाट्य मंदिरात होतो, यावेळेला तो हॉल आपल्याला अवेलेबल झाला नाही. हाही हॉल खरा बुक्ड होता, पण ह्या हॉलची फिरवाफिरवी करून, डेटची फिरवाफिरवी करून इथले जे मॅनेजर आहेत सुनील कदम यांनी अतिशय माफक दरात आपल्याला हा हॉल आपलं स्वतःचं घरचं कार्य आहे असं समजून उपलब्ध करून दिला. ते आणि त्यांची सारी टीम आमच्यावर दुपारी 2 वाजल्यापासून राबत होती. काहीही आम्हाला अडचण येणार नाही यांची जातीने त्यांनी दक्षता घेतली. त्याच्यामुळे ते आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचे मी मनपूर्वक आभार मानते. नाट्यनिर्माता संघाचा हा हॉल आहे. नाट्यनिर्माता संघाचे जे अध्यक्ष आहेत विनय आपटे आपल्यामध्ये आहेत, त्यांचेही मी आपल्याला आभार मानते मैत्रेय ग्रुपच्या वतीने. परमिशन्स लागतात कोणताही कार्यक्रम जर यशस्वी करायचा असेल तर. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे विजय देसाई यांनी आपल्याला सगळ्या परमिशन्स उपलब्ध करून दिल्या, म्हणून मी त्यांचे आभार मानते. अर्चना गोरेंचा मी आत्ता सत्कार केला. आता पुढची जी मी सगळी नावं घेईन ती खरी मैत्रेय परिवारात सामील झालेली आहेत. दरवर्षी आमच्यावर आपल्या प्रत्येक कार्यक्रमात ते आपले सहभागी असतात, पण त्यामुळे त्यांच्या ऋणात राहणं खरं म्हणजे मी जास्त पसंत करीन, त्यांना आभार मानून पर्क करण्यापेक्षा. पण त्यांची नावं घेणं आवश्यक आहे. अर्चना गोरे आणि त्यांचे सहकारी. नेपथ्य ज्यांनी हे सुंदर केलेलं आहे ते प्रदीप रांगणकर. लाईट्सची व्यवस्था ज्यांनी अतिशय चोख बजावली आहे ते शीतल तळपदे. साऊंडची व्यवस्था ज्यांनी अतिशय चोख हे केलेली आहे ते विराज भोसले. व्हिडिओ शूटिंग 3 कॅमेरा सेटअप आपण लावलेला आहे आपल्या, मी आतमध्ये मॉनिटरवर बघत होते, सनील संसगिरी. अशोक साठे ज्यांनी बुके दिलेले आहेत ते. ही फुलांची सजावट जी केलेली आहे ती भाऊ ठाकूर. अवॉर्ड गॅलरीचे विजय सोनावणे. या सगळ्यांचे मी आपल्याला आपल्या वतीने मैत्रेय ग्रुपच्या वतीने मनपूर्वक आभार मानते. आता सगळ्यात महत्त्वाचे आभार राहुल सोलापूरकर. 3 तास त्यांनी आपल्याला गुंगवून ठेवलेलं आहे, कुठेही बोर होऊ दिलेलं नाही. त्यामुळे राहुल सोलापूरकरांचा आपण सत्कार करणार आहोत. त्यापूर्वी मी थोडक्यात त्यांचा परिचय करून देते. ते मला आत्ता असं सांगत होते की नाही नाही मी सूत्रधार आहे, माझा सत्कार नका करू, पण ते आपले अतिथी आहेत त्यामुळे आपण त्यांचा सत्कार करणार आहोत. 20 हौशी नाटकं, 22 व्यावसायिक नाटकं, 30 दूरदर्शन मालिका, 87 मराठी चित्रपट, त्यात थरथराट, बालगंधर्व, तांब्याचा विष्णुबाळा, पळवापळवी, 5 हिंदी चित्रपट. नंतर लोकराजा राजर्षी शाहू महाराज हा 12 तासांचा जो एकमेव चित्रपट आहे मराठीत बनलेला, त्यात शाहू राजांची मुख्य भूमिका त्यांनी केलेली होती. गणेशोत्सवात देखाव्यांना निवेदन करण्याची जी परंपरा 81 पासून सुरू झाली त्याचेही शिल्पकार ते आहेत. डॉक्टर बालाजी तांबे आणि बाबा महाराज सातारकरांवरचे जे लघुपट आहेत त्यांची निर्मिती त्यांची आहे. देश विदेशात म्हणजे त्यांना कधीही फोन केला, आत्ता कुठे आहात, मी हैदराबादला आहे, उद्या कुठे आहात, लंडनला आहे वगैरे, अशा स्वरूपात त्यांची व्याख्यानं आणि हे चाललेले असतात दौरे. अनेक पुरस्कार मानाचे त्यांना मिळालेले आहेत. ते आज आपल्याला अँकर म्हणून लाभलेत. त्यांनी अतिशय सुंदर सूत्रधार म्हणून आपल्या कार्यक्रमाची रंगत वाढवली आहे. त्यांचा सत्कार करण्यासाठी मी शैलजा महाजन यांना विनंती करते की त्यांनी मंचावर यावं.
जे सारे जे मान्यवर आहेत त्यांचेही खरे म्हणजे आभार मानायला पाहिजे. सुरुवात मी अविनाश सावजींपासून करते. अविनाश सावजी जेव्हा मुंबईत येणार मला त्यांनी सांगितलं की आम्हाला गेट टुगेदर करायचं आहे मित्रांचं. ध्यास कसा असतो याचं उदाहरण म्हणून मी थोडक्यात सांगते. मित्रांचं गेट टुगेदर करायचं आहे. मला वाटलं की आता कधी नव्हत मुंबईत येणार तर त्या ह्यानी सगळ्यांचे गेट टुगेदर असेल. त्याच्या पुढचं त्यांचं हे आलं की नाही पण आम्ही जे कार्यकर्ते आहेत तर त्यामुळे काम कसं पुढे नेता येईल हे बघण्याच्या दृष्टीने आम्हाला गेट टुगेदर करायचं आहे. आणि मैत्रेय फाउंडेशनच्या बरोबरीने आम्ही काम कसं करू शकू तर तुम्ही येऊन आम्हाला सांगाल का मैत्रेय फाउंडेशनची माहिती. आमचे सहकारी जाऊन त्यांना सांगितलं आणि त्या प्रयासच्या बरोबरीने आमचं काम पुढे सुरू होईल अशी शक्यता आहे. तर त्यामुळे अविनाश सावजींच्या या ध्यासाबद्दल मी त्यांचा आभारही मानते, अभिनंदनही करते. आमचं निवड किती सार्थ होती ती या सगळ्या गोष्टीतून दिसते. भैयू महाराज आमचं श्रद्धास्थान आहेत, मला बंधुस्थानी आहेत. त्यांच्याबद्दल रात्रभर म्हणजे आज सकाळी 6 वाजेपर्यंत ते झोपलेले नव्हते. एड्स प्रकल्पासाठी ते काम करत होते. त्याच्यानंतर ते पुण्यावरनं निघाले.